तर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, फायनल मेरिट लिस्ट आली आणि त्यानंतर आपलं सीट मॅट्रिक्स. सर्वात महत्त्वाचं असतं सीट मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला आता कॅप राउंडमध्ये ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. त्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या ब्रँचसाठी किती सीट्स आहेत, त्याच्या थ्रू कॅप थ्रू त्याच्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो. ते सर्वांना माहीत पाहिजे. तर पब्लिश डेट म्हणजे आपली जी सीट मॅट्रिक्स आली ती काल म्हणजे 27 जुलै म्हणजे मिडनाईटला ही आपली सीट मॅट्रिक्स रिलीज झालेली आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये कोणत्या ब्रँचसाठी किती सीट्स आहेत, त्यामध्ये आपण कॅप थ्रू ॲडमिशन घेऊ शकतो. तर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. तर ऑटोनॉमस म्हणजे काय असतं? स्वतःचा सिलेबस, स्वतःचे एक्झाम, स्वतःचा सर्व अकॅडमिक इयरमध्येच जे आपला शेड्यूल असतो, तो स्वतः कॉलेज डिसाईड करत असतं. कॉलेज हे इंडिपेंडंट असतं स्वतःचे निर्णय घेण्यासाठी. कॉलेज हे डिपेंडंट नसतं, की युनिव्हर्सिटी कधी रिझल्ट जाहीर करेल, कधी पेपर घेतील. कॉलेज इंडिपेंडंट असतं. तेच कॉलेज असते ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. अनऑटोनॉमस म्हणजे असं असतं, की ते पूर्णपणे युनिव्हर्सिटीवर डिपेंड असतात. ओके. हे कॉलेज डिपेंड युनिव्हर्सिटीवर नाही. हे ऑटोनॉमस कॉलेज आहे म्हणून हे स्वतःचे पेपर असो, एक्झाम असो किंवा त्यांचा अकॅडमिक इयर स्वतः कॉलेज डिसाईड करत असतं. तर हे झालं ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस. त्यानंतर बघणार आहोत कोणत्या ब्रँचसाठी किती सीट्स आहे, त्यामध्ये आपण कॅप थ्रू ॲडमिशन घेऊ शकतो. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये सिव्हिल या ब्रँचसाठी कॅप राउंड्समध्ये म्हणजे कॅप सीट्स अवेलेबल आहेत 60 सीट्स आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही कॅप सीट्स 60 सीट्स अवेलेबल आहेत. ओके. त्यापैकी 55 सीट्स ह्या स्टेट लेव्हलला आहे. 55 सीट्स ह्या स्टेट लेव्हलला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पी-डब्ल्यूसाठी 1 सीट आहे. त्यानंतर डिफेन्ससाठी 2 सीट आहे सॉरी पी-डब्ल्यूसाठी 2 आणि डिफेन्ससाठी 2. पूर्ण 59 म्हणजे 59 सीट झाल्या आणि इथे एक बघू शकता, इथे एक सीट दिलेली आहे. ओके. अशा पूर्ण 60 सीट्स अवेलेबल आहेत. ओके. तर आता मी फक्त कोणत्या ब्रँचसाठी किती सीट्स आहेत, त्याच्यानंतर तुम्ही हे सीट मॅट्रिक्स सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन कॅप 60 26-27 वरती जाऊन तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता. हे झालं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल ब्रँचसाठी किती सीट्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड ब्रँच आहे त्यांची कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी पण 60 सीट्स आपण यावर्षी दिलेल्या आहे. मग प्रिव्हियस इयरमध्ये पण 60 सीट्स होत्या. तर कोणत्या कॉलेजमध्ये काय कॉलेजमध्ये थोडंफार म्हणजे सीट्स कमी झाल्यात किंवा वाढल्यात असतात. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी पण 60 सीट्स आहेत. त्याच्या पण तशाच डिव्हाईड आहेत. जसं सिव्हिलच्या डिव्हाईड होत्या तशाच कॉम्प्युटर सायन्सच्या पण डिव्हाईड आहेत सीट्स. त्यानंतर बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी म्हणजे आय-टी या ब्रँचसाठी पण 60 सीट्स अवेलेबल आहे. सेम तीच आहे डिस्ट्रिब्यूट करण्याचं सीट्स. ओके. इथे पण 60 सीट्स आहेत. त्यानंतर येते आपली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण 60 सीट्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये 55 सीट्स ह्या स्टेट लेव्हल, 2 पी-डब्ल्यूसाठी आणि 2 सीट्स ह्या डिफेन्ससाठी आणि 1 आपली एन ऑर्फॅन 1 ऑर्फॅन एनसाठी डिव्हाइड दिलेली आहे. त्यानंतर येते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे ई-एन-टी-सी ब्रँच. त्यामध्ये पण 60 सीट्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये पण जी वरच्या सीट्स डिव्हाईड केल्या होत्या त्याच लेव्हल डिव्हाईड करणार आहेत. त्यासाठी बघू शकता तुम्ही ई-डब्ल्यू-साठी 6 सीट दिलेल्या आहेत आणि टी-एफ-डब्ल्यू-साठी 3 सीट आहेत. प्रत्येक ब्रँचसाठी 3-3 सीट ह्या टी-एफ-डब्ल्यू-साठी आहे. टी-एफ-डब्ल्यू म्हणजे असतं ट्युशन फी अवेअर स्कीम. ओके. याच्यामध्ये तुम्हाला ट्युशन फी असते ती कॉलेजची पूर्णपणे माफ असते. बाकीची तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीज भरावी लागते आणि ऑर्धर चार्जेस भरावे लागते. हे झालं ई-एन-टी-सी बद्दल. तर इन्स्ट्रुमेंटेशनसाठी फक्त 30 जागा म्हणजे 30 सीट्स अवेलेबल आहेत. त्याच्यामधले बघू शकता 28 जागा आहे स्टेट लेव्हलसाठी आहे, 1 पी-डब्ल्यू आणि 1 डिफेन्ससाठी दिलेली आहे. अशा पूर्ण 28 सीट्स आहेत. टी-एफ-डब्ल्यूसाठी फक्त 2 सीट आहे आणि ई-डब्ल्यूसाठी 3 सीट्स अवेलेबल आहेत त्या कॉलेजमध्ये. त्यानंतर येते मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पण 60 सीट्स आहेत. त्यामध्ये 55 स्टेट लेव्हल, पी-डब्ल्यूसाठी 2, डिफेन्ससाठी 2. ओके. हे असं झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हे झालं एकच कॉलेज. आता हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये कोणत्या ब्रँचसाठी किती सीट्स होत्या? तर अशा कोणकोणत्या कॉलेजचं तुम्हाला सीट मॅट्रिक्स एक्सप्लेन पाहिजे, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज, उद्या 2 दिवसाच्या आत तुम्हाला सर्व कॉलेजची आम्ही सीट मॅट्रिक्स एक्सप्लेन करून सांगणार आहोत. थँक